नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकासाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र शासनाने राज्यातील तब्बल 1.70 कोटी लाभार्थ्यांना नवीन QR कोडयुक्त स्मार्ट शिधापत्रिका देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्मार्ट शिधापत्रिका काय आहे, कोणाला मिळणार आणि याचा नागरिकांना काय फायदा होणार। महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 22 जून 2026 रोजी शासन निर्णय जारी केला आहे। तो शासन निर्णय काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर व्हिडिओ सुरू करूया। सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचा दिनांक 22 जून 2026 चा महाराष्ट्र शासनाचा GR आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली 30/12/2024 रोजीच्या बैठकीमध्ये विभागाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार जुन्या शिधापत्रिका हाताळण्यास अवघड व कागदी असल्याने रेशन कार्ड फाटण्याचे किंवा खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे। तरी राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच सर्व शिधापत्रिका धारकांना नवीन QR कोड स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचे दिनांक 12/8/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले आहेत। त्यानुसार माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर दिनांक 21/11/2025 रोजीच्या बैठकीमध्ये स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आले असता स्मार्ट शिधापत्रिका प्रकल्प राबवण्यास मान्यता दिली आहे। त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व APL शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याकरता येणाऱ्या अंदाजित ₹48 कोटी एवढ्या खर्चास शासन निर्णय दिनांक 11/2/2026 अन्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली। त्या अनुषंगाने शासनाच्या महाटेंडर.com पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। निविदा प्रक्रियांची एक ठरलेल्या निविदाकार यांनी दर्शवलेल्या दरानुसार नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याकरता येणाऱ्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर आता शासन निर्णय आता काय आहे ते बघूया। राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व APL शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यासंदर्भात निविदा प्रक्रियेअंती प्रति स्मार्ट शिधापत्रिका ₹30.37 दर प्राप्त झाला आहे। राज्य प्रशासनिक विभाग खरेदी समितीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेस अनुसरून एकूण अंदाजित 1.70 कोटी स्मार्ट शिधापत्रिका करता येणाऱ्या ₹51,79,90,000 करासह एवढ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। तर या स्मार्ट कार्डमुळे नागरिकांना काय फायदा होईल? या नवीन स्मार्ट शिधापत्रिकेमुळे रेशन मिळवणे अधिक सोपे होईल, माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहील, पारदर्शकता वाढेल, फसवणूक आणि डुप्लिकेट कार्डांना आळा बसेल, भविष्यातील डिजिटल सेवा मिळवणे सोपे होईल। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय राज्यातील करोडो रेशन कार्ड धारकासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शासनाच्या निर्णयाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।